हॅलो एव्हरीवन, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. आज आपण चंद्रपूर पोलीस भरती जे 15 मार्च 2026 या तारखेला झालं होतं त्याचंच आपण सविस्तर विश्लेषण या लेक्चरद्वारे व्हिडिओद्वारे या बघून घेऊया. तर चला चालू करूया. पहिला क्वेश्चन आपला सिटिंग अरेंजमेंट कुठल्या टॉपिकहून आला आहे आपल्याला? सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. तर हा होता आपला पहिला क्वेश्चन. तर यात काय म्हटलं आहे बघा, वाचा. काय म्हणत आहे पहिला क्वेश्चन आपल्याला? हां, PQRSTU म्हणजे किती लोक आहे? 6 लोक आहे, 6 पर्सन आहे म्हणू शकतो आपण, 6 पर्सन. हे 6 व्यक्ती एका वर्तुळकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून खालीलप्रमाणे बसलेले आहे. म्हणजे सर्कलमध्ये काय केले आहे ते बसलेले आहे आणि फेसिंग काय त्यांची बघत कुणाकडे आहे? इन सेंटर. ठीक आहे. हे 3 पॉईंट तुम्हाला कळाले. एक तर नंबर ऑफ पर्सन किती आहे आपल्याकडे, किती लोक आहे? 6 पर्सन. ते बसले कुठे आहे? सर्कलमध्ये, वर्तुळ. आणि ते बघत कुठे आहे? सेंटरमध्ये, केंद्राकडे बघत आहे. ठीक आहे. इतकं कळालं. तर आपण एक सर्कल काढूया. ठीक आहे, एक सर्कल काढूया. आता यात 6 पर्सन आपल्याला बसवायचे. तर कशी मांडणी करूया? हे या पद्धतीने मांडणी करू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे इथे एक बसणार, इथे एक, इथं एक, इथं एक, इथे एक, इथे एक. म्हणजे किती लोक झाले? 6. आणि सर्व लोक कुठं बघताय? सेंटरकडे बघत आहे म्हणू शकतो आपण. ऑल ऑफ देम फेसिंग ऑन सेंटर. हे पण सेंटर, हा पण सेंटर, हा पण सेंटर, हा पण सेंटर, हा पण सेंटर आणि हा पण सेंटर. ठीक आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता नेक्स्ट स्टेप काय राहील आपली? कंडिशन वाचा. आता कंडिशन काय म्हणते? पी हा क्यूच्या विरुद्ध बसलेला आहे. P हा Qच्या विरुद्ध बसला आहे. म्हणजे P इज सिटिंग अपोजिट टू Q. आता सपोज मी P ला इथं दिला, नाहीतर P ला वरती द्या. P ला वरती दिलं तर Q कुठं राहणार? अपोजिट. 2 पर्सन सोडून. ठीक आहे. P च्या अपोजिट कोण आहे? Q. हे पहिली कंडिशन झाली आपली. चला दुसरी कंडिशन वाचा. Q हा Tच्या उजवीकडे पहिला. म्हणजे Q जो आहे Tच्या उजवीकडे. ही काय झाली? उजवी. आणि ही काय झाली? डावी. तर Tच्या उजवीकडे पहिला. तर T कुठं यायला हवा? T इथं यायला हवा. Tच्या उजवीकडे तो आतमध्ये बघत आहे. तो Tचा उजवा हात कुठला? हा वाला. तर उजवीकडे कोण आहे? Q पहिला. तसेच Rच्या डावीकडे पहिला आहे आणि Rच्या डावीकडे म्हणजे R कुठं असेल? इथे. R इकडे फेस करताय तो त्याचा डावी साईड कुठली होणार? ही वाली. तर Rच्या डावीचा पहिला कुठला? Q. नेक्स्ट R अँड S च्या डावीकडे पहिला आहे. R हा S च्या डावीकडे. म्हणजे S कुठे येणार? इथे येणार. S च्या डावीकडे पहिला कोण आहे? R आहे. ही पण कंडिशन झाली आपली. ही पण कंडिशन झाली. नेक्स्ट कंडिशन काय? U हा P च्या उजवीकडे. म्हणजे P चा उजवी कोणचा? हा वाला. ठीक आहे. P कुठं बघताय? तो वरतून बघताय. तर त्याचा उजवी साईड कुठलं होणार? ही वाली, इकडची. तर U हा P च्या उजवीकडे. आपलं बनाला अरेंजमेंट. अजून एक कंडिशन दिली आहे. काय दिली आहे? S हा U सोबत तसेच T हा Q सोबत जागांची अदलाबदल करतात. म्हणजे पोझिशन चेंज करतात. कोण? S आणि U. म्हणजे S कुठे येणार? मग इथे आपला S इथे जाणार, S इथे येणार आणि U इथे येणार. तसेच कोण? T आणि Q. म्हणजे इथं Q येणार आणि इथे कोण येणार? T येणार. ठीक आहे. म्हणू शकतो आपण. चेंज करूया आपण. इथे काय होणार? इथं Q येणार आणि इथे कोण येणार? T येणार. आणि इथे कोण येणार? U येणार. सॉरी, हां, इथे कोण येणार? U होणार आणि इथे कोण येणार? मग S. ठीक आहे. कळालं तुम्हाला? इथे कुणाला?
इथं क्यू आणि इथं टी. ते टी. कळालं? अरेंजमेंट बनलं. आता आपण क्वेश्चन नंबर 1 कडे वळूया. ठीक आहे. क्वेश्चन 1 काय म्हणत आहे बघा. आरच्या डावीकडे कोण आहे? आरच्या डावीकडे कोण आहे? आर कुठं बसला आहे बघा. आरच्या डावीकडे कोण आहे? टी आहे म्हणू शकतो. तर आपला ऑप्शन काय राहील? फर्स्ट ऑप्शन टी. कळालं? फोर्थ ऑप्शन आपलं काय राहील? करेक्ट. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो? पी आणि आरच्या मध्ये कोण आहे? म्हणजे मिडल बिटवीन पी अँड आर. तर आर आणि पीच्या मिडल कोण आहे? यू. तर ऑप्शन काय राहील आपला? ऑप्शन काय राहील आपला? डी, यू. नेक्स्ट, एचच्या समोर कोण बसला आहे? एचच्या समोर कोण बसला आहे? ठीक आहे. कोण बसलेला आहे एचच्या समोर? आर. ठीक आहे. पर्सन सिटिंग ऑपोजिट टू एस इज आर. इथपर्यंत कळालं तुम्हाला? तर हे 3 क्वेश्चन आपल्याला सिटिंग अरेंजमेंट या टॉपिकवर पाहायला दिसते. ठीक आहे. 3 क्वेश्चन कळाले. चला नेक्स्ट आपण बघूया. आता चौथा क्वेश्चन कशावर आहे आपला? अल्फाबेट सिरीज. कशावर आहे? अल्फाबेट सिरीज, कोडिंग डिकोडिंग या टॉपिकवर तो क्वेश्चन आहे. आता काय म्हणताय आपल्याला? हे 4 ऑप्शन दिले आहे, त्यापैकी एक वेगळा बघा. 3 सारखे प्रमाणे आहे अरेंजमेंट आणि तिसरा काय? चौथा काय? एक वेगळा. तर बघा पहिलं काय म्हणते? बी ई एच. बी कुठं आहे? बी ई एच. 3 सोडून 1 2 3 1 2 3. नेक्स्ट एच के आणि हे 2 सोडून हे 2 झाले आणि हे 2. ठीक आहे. नेक्स्ट एस व्ही आणि झेड. हे इथे किती सोडले? 3 सोडले आहे. आपल्याला किती पाहिजे? 2 जागे आमचे. हा वाला बघा एम पी आणि एस. इथं पण 2 म्हणजे ऑप्शन नंबर कुठला राहील आपला? हे वाला. इथं का बरं? इथं कारण की 2चा गॅप, 3चा गॅप आहे. व्ही एस व्ही मध्ये 2चा आहे, बट व्ही आणि झेड मध्ये किती आहे? 3चा गॅप. आपल्याला कितीचा हवा? 2चा. कारण की बी आणि ई मध्ये किती आहे? 2चा. ई आणि एच मध्ये 2चा. तसेच या वाज्यात एच आणि के मध्ये 2चा, के आणि एन मध्ये 2चा. तसेच एम अँड पी मध्ये 2चा आणि पी अँड एस मध्ये 2चा. बट एस व्ही झेड मध्ये काय? एस अँड व्ही मध्ये 2चा आहे, बट व्ही आणि झेड मध्ये किती आहे? 3चा. तर आपला ऑप्शन कुठला राहील? सी. क्वेश्चन नंबर कळाला तुम्हाला काय कुठल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं? ठीक आहे. चला तर नेक्स्ट दिलेला आहे आपला नंबर सिरीज दिली आहे. नंबर सिरीजमध्ये हा वाला क्वेश्चन दिला आहे. ह्यात सिरीज दिली आहे. सिरीजमध्ये काय म्हणतात? 78. नेक्स्ट कुठला म्हणताय? 46. नेक्स्ट कुठला म्हणताय? 30. नेक्स्ट काय नंबर म्हणताय? 22. नंतर 18. नंतर 16 आणि याच्या नंतरचा नंबर काय येईल तो आपल्याला विचारला आहे. ठीक आहे. आता नंबर बघा कसे चेंज होत आहे. एकतर जास्त वाढत आहे, कमी होत आहे. ते एक तर नंबर एक मल्टिप्लिकेशनमध्ये जाऊ शकतो, नाहीतर प्लस किंवा ॲडिशन डिफरन्स. तर मला दिसत आहे की हा जो सिरीज आहे ते मोस्टली कशामध्ये आहे? डिफरन्समध्ये आहे. हे तुम्हाला डोक्यामध्ये आलं पाहिजे. सिरीज कशामध्ये आहे? मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकारामध्ये आहे की डिफरन्समध्ये आहे ते बघावं लागेल. तर मला दिसत आहे हे नंबर जवळ आहे, तर कशामध्ये असेल? मोस्टली डिफरन्स. तर डिफरन्स काढा. पहिला डिफरन्स काय येणार? 32 येणार. पहिला डिफरन्स काय आला आपला? 32 आला. नेक्स्ट या नंबरचा डिफरन्स काय आला? 16 आला. या नंबरचा डिफरन्स काय आला? 8 आला. या नंबरचा डिफरन्स काय आला? 4 आला. या नंबरचा डिफरन्स काय आला? 2 आला. आता या नंबरचा डिफरन्स काय सांगा बरं? बघा 32च्या अर्धे केले 16, 16च्या अर्धे केले 8, 8च्या अर्धे केले 4, 4चे अर्धे केले 2, मग 2चे अर्धे किती? 1. म्हणजे 1 मायनस करावं लागेल. तर म्हणजे किती बनणार इथे? 15. म्हणजे आपला ॲन्सर काय राहील? 15. ऑप्शन नंबर बी राहील. कळालं? आपल्याला एक सिरीज देऊन येते, त्या सिरीजमध्ये आपल्याला बघावं लागते की ती सिरीज मल्टिप्लिकेशनमध्ये चालली आहे की डिफरन्समध्ये चालली आहे. तर आपल्याला नंबर बघून कळालं की हे डिफरन्समधली सिरीज आहे. तर आपण काय केलं? प्रत्येक 2 कन्झ्युगेटिव्ह नंबरचा डिफरन्स काढला. तर पहिला 32, 16, 8, 4, 2 आला. नंतर हे 32, 16, 8, 4 यामध्ये पण काही पॅटर्न बघायला मिळतं आपल्याला की हे अर्धे अर्धे होत आहे. 32चे अर्धे 16 झाले, 16चे अर्धे 8 झाले, 8चे अर्धे 4, 4चे अर्धे 2, मग 2चे अर्धे किती? 1. तर 16 मायनस 1 किती? 15. कळालं? ठीक आहे. चला तर नेक्स्ट बघूया.
आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 12% गुण जास्त आहेत, तर गीताला 5% गुण कमी आहे. दोघांच्या गुणामधील फरक 51चा असेल तर परीक्षा किती गुणाची होती? परीक्षा किती गुणाची होती? म्हणजे पास होण्यासाठी जेवढे गुण कुणाला? सीताला. आता बघा इथे म्हणू शकतो मी हे कसे आहे? पासिंग मार्क म्हणजेच पास गुण म्हणू शकतो मी. ठीक आहे. आता बघा हे पासिंग गुण आहे आपल्याला. आता काय म्हणतात? पासिंग गुण सपोज मी तुम्हाला म्हटलं की 100 आहे. किती आहे म्हटलं मी तुम्हाला? 100 आहे. किती आहे? 100 आहे. आता काय म्हणताय? पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 12% जास्त आहे. म्हणजे सीताला पासिंग गुण किती म्हटलं होतं मी तुम्हाला? 100. तर सीताला काय 12% जास्त आहे. आता 100चे 12% किती होणार? 12% 12 होणार. म्हणजे तिला मार्क किती आहे टोटल? 112 आहे असं म्हणू शकतो मी. कोणाला? सीताला. म्हणजे मी काय म्हणलं? पासिंग मार्क मी कन्सिडर केले किती? 100. तर 100पेक्षा 12% जाता म्हणजे सीताला मार्क किती आहे टोटल? 112. तसेच जास्त आहे. तर गीताला 5% गुण कमी आहे. तर पासिंग मार्कपेक्षा कुणाला गीताला. आता गीताला काय म्हणते? 5% कमी. आता 100 मार्क पासिंग मार्क होते तर तिला 5% कमी. 100चे 5 किती? 5. म्हणजे तिला किती मिळाले असेल मार्क? 95 म्हणू शकतो आपण. ठीक आहे. काय म्हटलं मी? पासिंग मार्क आपण कन्सिडर केले. काय कन्सिडर केले? 100. तर सीताला 12% जास्त आहे. तर 100चे 12% किती? 12. तर 100 + 12 किती? 112. म्हणजे सीताला मार्क किती आहे? 112. तसेच गीताला 5% कमी म्हणजे 100 पासिंग मार्क त्यापेक्षा 5% कमी. म्हणजे गीताला मार्क किती मिळाले? 95. यांचा फरक दिलेला आहे. म्हणजे 112 मायनस 95 म्हणजे किती? 17 मार्क आले. बट आपल्याला किती दिलेलं आहे? 51 दिलेलं आहे. 51 मार्क दिलेले आहे. ठीक आहे. आपण यामध्ये फरक किती आला? 17. मग 17 युनिटची व्हॅल्यू किती आहे? 51 आहे. काढायचं काय? पासिंग मार्क. तर पासिंग मार्क किती आहे? 100 युनिटचीच व्हॅल्यू किती येणार? हे किती टाईम चालला आपल्याला? 3 टाईम चालला. तर हे पण किती टाईम करा? 3 टाईम. तर याचा आन्सर काय येणार? 3. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. कळलं तुम्हाला कुठल्या पद्धतीनं मी सॉल्व केलं आहे गणित? तुम्हाला अजून करायचं आहे. ठीक आहे. पासिंग मार्क त्यानुसार ही वाली डायग्राम तुम्हाला डोक्यात यायला हवं कुठल्या पद्धतीनं क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे. हे आपल्या बॅचमध्ये मी शिकवतो. छान पद्धतीने शिकवतो. पासिंग मार्क छान लेवलचे क्वेश्चन मी बॅचमध्ये पण घेतले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. काय म्हणताय? 960च्या 7/12% म्हणजे किती? 960चा म्हणजे गुणाकार लावतो आपण. 7/12% किती म्हणू शकतो आपण? नेक्स्ट स्टेप काय राहील आपली? हे गुणाकार आणि हे 12. पर्सेंटलाच काय लिहू शकतो आपण? या पर्सेंट टक्केवारीला डिवाइडेड बाय 1/100. ठीक आहे. आता काटू शकतो आपण. आता बघा हा 0नी हा 0 कटला आपला. 12नी भाग जातो याला किती टाईम? 8 टाईम जातो. आता बघा इथे काय उरलं आपल्याला? 8 × 7 किती? 56. आणि खालते किती उरले? 10. आता मला खालचे 0 हटवायचे म्हणजे वरती काय लावायला लागेल? 0 पॉईंट लावावं लागेल. ठीक आहे. तर आपला आन्सर काय राहील? 5.6. ऑप्शन नंबर सी. कळायला? 7वा क्वेश्चन नंबर 7 कळायला? ठीक आहे. हा इझी क्वेश्चन होता. सर्वात इझी क्वेश्चन. नेक्स्ट परत क्वेश्चन नंबर 8. आपल्याला काय करायचं? एस-सेप करायचं आहे. मसाला 48, 60 आणि 72चा काय करायचं आहे आपल्याला? 48, 60 आणि 72 याची काय काढायची आपल्याला? काय काढायची आपल्याला? काय काढायचं आपल्याला? एस-सेप. तर बघा एस-सेप काय राहील याचा?
पहिले आपण टेबल लिहूला सपोज. हे कशाने मागे 1 जाणार, 2 जाणार, 3 जाणार, 4 जाणार, 5 जाणार का, 6 जाणार, अजून कशाने जाणार, 8 जाणार, 9 जाणार का, नाही, 10 नाही, 11 नाही, 12 जाणार, 16 जाणार, नंतर कशाने जाणार, 24 जाणार, नंतर कशाने जाणार, 48. ठीक आहे. हे पण कशा जाणार, 1 जाणार, 2 जाणार, 3 जाणार, 4 जाणार, 5 जाणार, 6 जाणार, 7 जाणार का, नाही, 8 जाणार का, नाही, 9 जाणार की नाही, 12 जाणार का, हो, 13 जाणार का, नाही, 15 जाणार, तसेच कशाने जाणार मग 15 नंतर 30 जाणार, नंतर 60 जाणार. हा पण बघा, 1 जाणार, 2 जाणार, 3 जाणार, 4 जाणार, 5 जाणार, 6 जाणार, 8 जाणार, 9 जाणार, 10 जाणार का, नाही, 12 जाणार, नंतर 18 जाणार, नंतर 24 जाणार. ठीक आहे. अजून 36 आणि नंतर 72. इथे काय म्हणताय, मसावी म्हणजे हायेस्ट काउंट फॅक्टर. तर हायेस्ट काउंट फॅक्टर कुठला आहे आपला, बघा, 1 तर कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, हे 6 पण कॉमन आहे, 8 इथे नाही. तर सर्वात हायेस्ट काउंट फॅक्टर कुठला आला, 12. ठीक आहे. तर आपला ऑप्शन नंबर कुठला राहील, सी. ठीक आहे. या पद्धतीने पण करू शकता किंवा ते टेबल काढून पण ते करतात. बट तुम्हाला हे HCF आणि LCM हे तुम्हाला क्विकली डोक्यात आलं पाहिजे काय असू शकते. ठीक आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात, जर 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमवतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील. आता बघा, M1 D1 H1 अपॉन W1 इक्वल टू M2 D2 H2 अपॉन W2. या बेसिक फॉर्म्युल्यावर हा क्वेश्चन आहे. कशावर कुठल्या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन आहे, M1 D1 H1 अपॉन W1 M2 D2 H2 अपॉन W2. M1 काय, नंबर ऑफ पर्सन म्हणजे किती माणसं आहे, D1 काय, किती दिवस काम केले, H1 काय, किती तास काम केले, आणि W काय, किती काम केले. ठीक आहे. तर बघा, आता मी M1 ची व्हॅल्यू काय पकडतो, 4 पकडतो. 4 गुणिला किती दिवस काम केले आहे, 20. आपल्याला अवर दिलेला आहे की एका दिवसात किती काम करते, नाही, तर कन्सिडर करू काय H1 ची व्हॅल्यू नाही. नंतर काय म्हणजे पूर्ण काम केल्यानंतर त्याला पैसे किती मिळाले, 3600. तर यालाच म्हणू की त्यानं किती पैशासाठी काम केलं, 3600. म्हणजे टोटल काम किती होतं, 3600 असं म्हणू शकतो. तसेच आता काय म्हणतात, जर हेच काम 10 माणसे म्हणजे M2 किती आला, 10 किती दिवसासाठी करता येते, 20 दिवसासाठी, तर ते किती रुपये कमवणार, म्हणजे किती काम करणार. W ची व्हॅल्यू काढू शकतो. सांग काय येणार, W ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण सर्वांना तिकडे घेऊन जाऊया. W2 इक्वल टू 10 इंटू 20 इंटू 3600 डिवायडेड बाय काय राहील, 4 इंटू 20. ठीक आहे. हे 20 काढले. ठीक आहे. आणि हे 4 काढले इथे 900. ठीक आहे. मग 10 गुणिला 900 म्हणजे किती, 9000. ठीक आहे. तर आपला आन्सर मिळालं ऑप्शन नंबर ए. कळाला, सिंपल फॉर्म्युल्यावर हा क्वेश्चन मिळाला आहे, टाईम अँड वर्क. ठीक आहे. या टॉपिकवर हा क्वेश्चन होता, M1 D1 H1 M2 D2 H2 डिवाइड बाय W2. ठीक आहे. कळालं, सिंपल फॉर्म्युला बेस. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, 3 लिटरचे 400 मिलीलिटरशी गुणोत्तर काढा. म्हणजे कशाचा क्वेश्चन आहे, रेशोचा आहे, रेशोचा. आता बघा, 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर, 1000 मिलीलिटर म्हणू शकतो आपण, 1000 मिलीलिटर. आता इथे किती म्हणतात, 3 लिटर म्हणताय, 3 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होणार, 300 मिलीलिटर, 3000 मिलीलिटर म्हणू शकतो आपण, 3000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 3 लिटर म्हणजे किती, 3000 मिलीलिटर. तर बघा यांचा रेशोज काढायचा आहे आपल्याला, 3000 मिलीलिटर आणि रेशो 400 मिलीलिटर. रेशोमध्ये आपण काय करतो, युनिट काय घेतो, सेम. मी डायरेक्ट 3 लिटर नाही लिहिलं. 3 लिटर का बरं नाही, कारण की रेशोमध्ये आपण काय घेतो, युनिट काय घेतो, दोघांचं पण सेम. आता बघा काढू शकतो आपण, हे 2 0 आणि हे 2 0 काढले,
ठीक आहे. अजून 2नी काढू शकतो. इथे किती येणार 2 येणार आणि इथे किती येणार 15. म्हणजे आपला रेशो काय मिळाला 15:2. ठीक आहे. आणि ML काय झालं कटला आपला. तर रेशो काय मिळाला 15:2. ऑप्शन नंबर काय राहील बी. ठीक आहे. इथं ऑप्शन पण सी पण दिलं आहे 2:15. पण तुम्हाला विचारलं करतो 15:2. तर ऑप्शन पण बघून टिक करायचं. ठीक आहे. कळालं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाय काय म्हणताय, जर ॲक्टर या शब्दाला कशामध्ये लिहिलं ZXGLI आणि बुक या शब्दाला YLLP अशा लिहिलं तर पेन्सिल या शब्दाला कसं लिहिलं जाईल. बघा एचा अपोजिट कुठला आहे Z आहे, सीच्या अपोजिट कुठला आहे X आहे, टीच्या अपोजिट कुठला आहे हे आहे GT, ओच्या अपोजिट काय आहे L आहे लव, आरच्या अपोजिट काय आहे आरच्या अपोजिट आय आहे इंडियन रेल्वे. ठीक आहे. म्हणजे काय आहे आपल्याला अपोजिट प्रत्येकाचं दिलेलं आहे. तर कुठला शब्द विचारला आपला पेन्सिल दिलेला आहे पेन सील. तर पीच्या अपोजिट काय राहील पीच्या अपोजिट KP PK पिक्चर तर K राहील. ईच्या अपोजिट V आहे इलेक्ट्रिक व्हेकल. एनच्या अपोजिट काय M. सीच्या अपोजिट 6 क्रक्स X. आयच्या अपोजिट इंडियन रेल्वे म्हणजे R. एलच्या अपोजिट O म्हणजे लव. ठीक आहे. तर आपला ऑप्शन कुठं राहणार KVMXRO ऑप्शन नंबर बी. कळालं. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे सिरीज. एच्या अपोजिट काय होते AZ बॉय, क्रक्स डाऊन इलेक्ट्रिक व्हेकल, फ्यूज GT रोल गॅन्ट्रन रोल. हे काय आहे शाहरुख खान इंडियन रेल्वे JQ KP लव MN. हे तुम्हाला लक्षात पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा एका भिंतीवर घड्याळीत 23 मिनिटे वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिल्या असता की कोणती वेळ दाखवेल. आता हे तुम्हाला घड्याळ आहे म्हणू शकतो आपण. ठीक आहे. इथे काय म्हणते हे 12 असं आपण डिवाइड करू शकतो ना. ठीक आहे. ही घड्याळ आहे आपली. ठीक आहे. इथे 12 इथे 3 इथे 6 आणि इथे 9. इथे 2 येणार इथे पण 2 इथे पण 2 इथे पण 2. ठीक आहे. फॉर्म्युला बेसने पण करू शकतो. तुम्हाला डोकं नाही चालत तेव्हा सांगतो मी. हे कशाचा हावाला काटा आहे आणि किती 23 मिनिट झाले म्हणजे हे 15 आणि हे इथं आहे. ठीक आहे. आता यालाच मिररमध्ये बघितलं तर काय येणार याचा ऑपोजिट येणार हावाला काटा आणि याचा ऑपोजिट कुठला येणार इथं सपोज कुठंतरी येणार. ठीक आहे. तर म्हणू शकतो 11 वाजून किती मिनिटे झाले हे 30 हे 35 आणि हे 2 म्हणजे मधात कुठला ऑप्शन राहू शकेल आपला 11 वाजून 37 मिनिटे. कळालं. फॉर्म्युला नसेल माहीत फॉर्म्युला पण आहे काय 23 - 60 रेशो. तर 12 मायनस हे 23 तर काय राहा हे किती येणार 11 आणि हे किती येणार 37. ठीक आहे. हेच ऑप्शन आहे. अगर डोकं नाही चाललं तर या पद्धतीने करायचं इझिली करू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट डायरेक्शन अँड डिस्टन्स. आता बघा राम शाळेतून बाहेर पडला आणि वायव्य दिशेला 30 मिनिट चालला. ठीक आहे. कुठल्या दिशेला वायव्य दिशेला. ठीक आहे. आता सपोज हा सेंटरमध्ये आहे तो सेंटरमध्ये असेल तर ती वायव्य दिशा कुठली ही वाली तो इकडे चालला किती 30 नंतर वायव्य पहिलं वायव्य दिशेला गेला 30 मीटर नंतर नेतृत्व दिशेला 30 मीटर नेतृत्व कुठली ही वाली इकडे 30 चालला परत तो. नंतर आग्नेय दिशेला 30 चालला तो आग्नेय कुठली ही वाली परत तो 30. आता काय म्हणताय चालल्यावर शेवटी तो शाळेच्या दिशेला वळला. शाळेची दिशा कुठल्या इकडे आहे इकडे वळला तर तो कोणत्या दिशेला वळला कुठल्या दिशेला वळला ईशान्य. ही साईड कुठली आहे ईशान्य. इकडे कुठले ईशान्य. ठीक आहे. तर आपल्याला ऑप्शन कुठं राहील बी. ठीक आहे. सर्वात इझी क्वेश्चन
असतात या डिस्टन्स. नेक्स्ट परत सिरीज दिलेली आहे. काय सिरीज आहे? 25, 50, 30, 45, 35 आणि 40. ठीक आहे. 25, 50, 30, 45, 35, 40. परत आता डिफरन्स बघायचा आहे का मल्टिप्लिकेशन बघायचं आहे ते बघावं लागेल आपल्याला. बघा यात काय होतं आहे, -50 होत आहे, -25, -25, नंतर इकडे किती होत आहे, सॉरी इथे +25 झाले. ठीक आहे. प्लसचे 25 झाले, इथे किती झाले, मायनसचे 20 झाले, इथे किती आहे, प्लसचे 15 झाले, इथे किती होणार, मायनसचे 10, इथे किती होणार सांगा बरं, प्लसचे 5. आता इथे किती होणार, मायनसचे 0, म्हणजे 0 ॲड करावं लागेल. तर ऑप्शन कुठं राहणार, इथं काय येणार 40. ऑप्शन नंबर बी. 25 पहिले डिफरन्स बघला, पहिले 25 ॲड केले, नंतर -20 म्हणजे 5 5चा इकडे डिफरन्स होत आहे -5, इकडे पण -5, इकडे पण -5, इकडे पण -5, मग इकडे पण काय येईल -5, -5 म्हणजे इकडे काय येणार 0 येणार. तर 40 0, 40 - 0 0. ठीक आहे. आपला ऑप्शन काय राहील 40. चला नेक्स्ट हा वाला क्वेश्चन बघा. एका घड्याळात 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते घड्याळ बरोबर लावले. दुपारी घड्याळात 4:15 वेळ असेल तर खरी वेळ कोणती आहे? ठीक आहे. काय म्हणते बघा, 3 मिनिटाला 5 सेकंद समोर जाते. ठीक आहे. 3 मिनिटला 5 सेकंद काय जाते, समोर जाते 5 सेकंद. ठीक आहे. आता 1 तास 1 आवर. ठीक आहे. किती मिनिट असतात, 60 मिनिट म्हणू शकतो आपण. 1 आवरला किती मिनिट असतात, 60. तर मला सांगा 60 मिनिटामध्ये म्हणजेच एका तासात ती घड्याळ किती समोर जाईल सांगा बरं. काय राहील आन्सर, 5 × 60 / हे ती काय येणार, हे कटणार 20 आणि हे किती 100 सेकंद म्हणू शकतो आपण. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे एका तासात ती घडी किती समोर जाईल, 100 सेकंद. एका तासात किती समोर चालली ती, किती 100 सेकंद काय चालली ते समोर. ठीक आहे. आता बघा सकाळी 7 वाजता ती घड्याळ बरोबर लावली, म्हणजे 7 वाजता आपण टाईम सेट केला बिलकुल स्वतःहून आपण. आणि दुपारी घड्याळ 4:15 वेळ असेल तर खरी वेळ कोणती. म्हणजे तुम्ही 7 वाजता बरोबर सेट केला आणि 4 वाजता टाईम किती दाखवला आपल्याला, 4:15 म्हणजे दुपारचा वेळ. तर तीच बघायचं आहे की खरा वेळ काय, कारण की प्रत्येक तासाला ती किती समोर जाते, 100. तर 7 वाजतापासून 4 वाजेपर्यंत 4:15. तर हे किती झाले, किती तास झाले, 8 9 10 11 12, अजून कुठला येते 12, 1 2 3 4 म्हणजे 9 तास झाले. 9 तास आणि 15. ठीक आहे. म्हणजे 9 तासासाठी किती समोर गेली असेल ती, 900 सेकंद म्हणू शकतो मी. म्हणजे 9 तासासाठी किती सेकंद गेले असेल, 900 सेकंद. आणि 15 मिनिटासाठी किती गेले असेल, 15 मिनिटासाठी 3 मिनिटासाठी 5. तर 15 मिनिटासाठी किती गेले असेल ते 25 सेकंद. म्हणजे टोटल घड्याळ किती समोर गेलेली आहे, 925 सेकंद. 925 सेकंद काय गेले आहे, समोर गेलेली आहे. ठीक आहे. आता मला याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला मिनिटमध्ये. तर 925 / 60 काय होईल, मिनिट. तर करा आता डिवाईड, सांगा काय येणार. डिवाईड केल्यानंतर 925 / 60. पहिले एक वेळ जाईल 60 येणार इथे. ठीक आहे. नंतर किती 2 आणि इथं 3 आणि हे किती 5. नंतर 5 टाईम जाईल, किती 5 टाईम जातो
1 टाईम गेला, नंतर 5 टाईम. 5 टाईम किती जातो? 300 जातो. परत किती उरले? 25 सेकंद. ठीक आहे, हे 15 मिनिट झाले. 15 मिनिट पॉईंट. आता परत किती झाले? इथे 0 लावा लागेल. आता किती वेळ जाईल? हे मोस्टली 4 टाईम जाईल. म्हणजे 15 मिनिट ते काय गेली? घड्याळ समोर गेली. तर 15 मिनिट त्याला काय करावं लागेल? कमी. 4 वाजून 15 मिनिट आहे, तर 15 मिनिट काय करावं लागेल? कमी. तर आपला ऑप्शन कुठं दिसत आहे? नियर बाय हे वाला 4 वाजून 5 सेकंद. ठीक आहे, आपलं ऑप्शन कुठलं राहील? 4 वाजेल. ठीक आहे, कळालं? चला नेक्स्ट. परत क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 काय म्हणताय? A:B काय म्हणताय? 4:6 आणि B:C काय? 18:5. याला कसं करायचं? याला कुठल्या पद्धतीने करायचं बघा. A:B किती आहे? 4:6 आणि B:C किती आहे? 18:5. आता बघा इथं बीची व्हॅल्यू काय आहे? तर बी बघा, बीची व्हॅल्यू काय आपल्याला इकडे? एका जागी 6 आहे ना, एका जागी 18. पण दोन्ही पण बी कसा असायला पाहिजे? 16. तर दोघायला काय करा? सेम करासाठी काय करतो आपण? एलसीएम. आता 6 आणि 18चा याचा एलसीएम काय राहील? 18. तर याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 18 होण्यासाठी 3नी, आणि याला 18 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1. तर 3 गुणिला 4 किती? 12. 6 गुणिला 3 18 आणि 5 गुणिला 1 5. तर आपल्याला रेशो काय मिळाला? 15, 18 आणि 5. सॉरी 12, 18 आणि 5. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, आपल्याला एका जागी बी 6 होते आणि दुसऱ्या जागी बी किती होते? 18 होते. तर याला काय केलं? फक्त मी सेम केला. सेम करण्यासाठी काय करतो? एलसीएम घेतो, लसावी घेतो दोघाची. तर 6ला 18 करण्यासाठी 3ने मल्टिप्लाय केला आणि 18ला 18 करण्यासाठी 1ने मल्टिप्लाय केला. तर 3 गुणिला 4 12, 3 गुणिला 6 18 आणि 5 गुणिला 1 5. तर रेशो काय मिळाला? 12, 18, 5. ठीक आहे, नेक्स्ट. 3 घड्याळ अनुक्रमाने 12, 15, 20 मिनिटाच्या अंतराने वाजत. तर तिन्ही घड्याळ सकाळी 7 वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजेल? ठीक आहे, बघा एक घड्याळ आहे. ठीक आहे, ती कधी कधी वाजेल? 12 मिनिटानंतर, नंतर 15 मिनिट, म्हणजे पहिले 12 मिनिटानंतर वाजेल, मग 15, नंतर 20. आता हे कधी वाजेल? 24, नंतर 36, नंतर 48, नंतर 60 मिनिटांनी वाजेल ती. ठीक आहे, नंतर किती? 72 न वाजेल, नंतर 84. तसेच 16 वाली कधी वाजेल? पहिलं 32, नेक्स्ट, नंतर 48, नंतर सॉरी इथं 15 होतं ना, हे 15 आहे. ठीक आहे, नंतर हे कधी वाजेल? 30 मिनिटांनी, नंतर कधी वाजेल? 45 मिनिटांनी, नंतर कधी वाजेल? 60, नंतर कधी वाजेल? 75. सेम हा कधी वाजेल? 40, नंतर 60, नंतर 80. आता बघा ह्याच्यात कॉमन काय? पहिलावाला हे वाला 60 मिनिटनी हा पण वाजेल, हा पण वाजेल आणि हा, म्हणजे तिन्ही पण एकत्र वाजेल. 60 मिनिट म्हणजे 1 तास, म्हणजे एका तासानंतर तिन्ही पण घड्याळ काय वाजेल? एकत्र वाजेल. तर 7 वाजतापासून 1 तास म्हणजे 8 वाजता. 8 वाजता तिन्ही पण घड्याळ काय करेल? सोबत एकत्र वाजेल. कळालं? 12ची घडी नंतर 24, 36, 48, 60 नंतर वाजेल. 15ची 30, 45, 60 नंतर 20ची 40, 60, 80 नंतर वाजेल. तर कॉमन काय येत आहे? 60 मिनिटानंतर तिन्ही पण घड्याळ काय करता येते? एकत्र वाजत आहे. ठीक आहे, याचं काय केलं मी? सिर्फ एलसीएम काढला. ठीक आहे, तर 1 तास, एका तासानंतर ती काय करेल? घड्याळ पळत वाजेल. ठीक आहे, चला हा वाला क्वेश्चन बघा. 2 संख्येची बेरीज 103 आहे, तर जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागलं, मोठ्या संख्येला लहान संख्येला तर भागाकार 2 येतो, बाकी 19 उरते, तर त्या संख्या शोधा. ठीक आहे, म्हणजे 2 संख्या तुम्हाला x + y असेल, याचा सम किती दिला आहे? 103. अजून काय म्हणताय की हे सपोज मोठी असेल तर काय म्हणताय? वायनी डिवाइड केलं. कशाला? तर इथे काय येणार? 2 येणार आणि रिमाइंडर काय येणार? बाकी काय येणार? 19. तर आपल्याला असे 2 नंबर शोधायचे. तर काय कराल आपण? ऑप्शन थ्रूच जाऊ आपण. ऑप्शन थ्रूच आपल्याला काय करेल? इझी पडेल. ठीक आहे, तर बघा ऑप्शन नंबर फर्स्ट काय आपला ऑप्शन?
ऑप्शन नंबर फर्स्ट ऑप्शन काय आहे बघा, 75 आणि 28 यांचा सम बघा, सम किती होता याचा 103, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली. दुसरी कंडिशन काय म्हणताय की 75ला डिवाइड करून बघा, 75ला डिवाइड करून बघा 28. तर पहिले 2 टाईम जाईल किती 56, ठीक आहे. उरले किती सांगा बरं मला, उरले आपल्याकडे हे किती होणार 15 म्हणजे हे 19 आणि इकडे किती एक उरला होता 6 म्हणजे किती 19, म्हणजे आपलं पहिलंच ऑप्शन काय राहील बरोबर राहील. 75 डिवायडेड बाय 28 आपलं पहिला ऑप्शनच काय राहील बरोबर राहील, ठीक आहे. कारण की 2 वेळा काय भाग चालला आणि 2 रिमाइंडर काय येत आहे 19, म्हणजे दोन्ही पण कंडिशन आपल्या काय झाला सॅटिस्फाय, म्हणजे ऑप्शन नंबर काय राहील आपला ए राहील, ठीक आहे. कळालं इथपर्यंत. नेक्स्ट, एका वर्तुळाच्या आत असा एक चौरस काढला आहे की ज्याची सर्व शिरे वर्तुळाला स्पर्श करतात. आता काय म्हणताय, एक सर्कल काढला तुम्ही, सर्कलच्या आत एक काय केला स्क्वेअर काढला आणि त्याचे स्क्वेअरचे जे एंड आहे ते कशाला टच होत आहे सर्कलला टच होत आहे, ठीक आहे. वर्तुळ काढला, वर्तुळाच्या आत काय केला एक चौरस काढला आणि त्याचे काय स्थिर काय सर्कलला टच होत आहे. अजून काय म्हणताय, चौरसाची बाजू म्हणजे हे की बाजू किती म्हणताय 7 म्हणताय, ही पण 7, ही पण 7, ही पण 7 आणि ही पण 7. तर डायगोनल काय येणार, डायगोनलची साईड काय येणार पायथागोरस थेरम लावू शकतो. पायथागोरस थेरम काय म्हणते, हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू साईडचा स्क्वेअर 2, ठीक आहे. 2 साईड आहे 7चा स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर किती होणार आहे आपल्याकडे 2 टाइम्स इंटू 49, ठीक आहे. म्हणू शकतो ना आपण 2 इंटू गुणिला 7चा स्क्वेअर. तर हायपोटेनस काय होणार, हायपोटेनस कर्ण, त्याला कर्ण म्हणतो आपण मराठीमध्ये. तर 7√2 हायपोटेनस मिळाली. हायपोटेनस काय आहे, कर्ण काय आहे, कर्ण काय आपली सर्कलची किंवा वर्तुळाची काय डायगोनल आहे, ठीक आहे. सॉरी डायगोनल आहे, सर्कलचा डायमीटर झाला आहे तो, काय झाला डायमीटर, ठीक आहे. हे काय झाली ती स्क्वेअरची डायगोनल झाली होती आणि सर्कलचं काय झालं डायमीटर. आता सर्कलचा क्षेत्रफळ काढण्यासाठी काय लागतो आपल्याला, क्षेत्रफळ काढण्यासाठी काय लागतो आपल्याला, हायपोटेनस किती लिंगलाली आपल्याला, डायमीटर किती लिंगलाय 7√2, ठीक आहे. एरिया काय असतो सर्कलचा पाय r² असतो, ठीक आहे. रेडियस आहे का नाही, आपल्याला डायमीटर दिला आहे, रेडियस कधी 2 टाइम्स ऑफ r असतो. तर r काय होणार d डिवायडेड बाय 2, d किती आहे आपल्याला 7√2 डिवायडेड बाय 2. तर आपल्याला काय मिळालं, रेडियस किती मिळाली 7√2 डिवायडेड बाय 2. इथं पुट करा, ते करा 7√2 डिवायडेड बाय 2 याचा. तर पाय इथे काय होणार 7 गुणिला 7 आणि हे काय होणार इथे काय म्हणतात 7चा स्क्वेअर, 7चा किती 7चा स्क्वेअर काय येणार 49, √2चा स्क्वेअर काय येणार 2च येणार आणि इथे काय येणार 2चा स्क्वेअर 4, ठीक आहे. पाय हे दोन्ही 2 कटले म्हणजे काय आलं 49/2, जो आपला ऑप्शन नंबर कडून आहे 49π/2. कळलं आपला ॲन्सर काय आला आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट. आता बघा 7 वर्ष 19 महिने आणि 2.5 वर्ष, 7 वर्ष 7.5 वर्ष, 7 वर्ष आणि किती म्हणताय 6 महिने म्हणताय. तसेच हे काय होतं 29 मध्ये म्हणजे 2 वर्ष, हे काय म्हणतात 29 महिन्यासाठी काढतो मी 2 वर्ष, हे किती होणार 24 आणि 5 महिने होणार 5 महिने होणार. हे काय त्यामध्ये प्लसमध्ये मायनस 2.5 वर्ष, 2.5 वर्ष म्हणजे 2 वर्ष आणि 5
6 तर याचं काय करायचं आहे, फक्त काढायचं आहे. बघा हे प्लसचे 2 वर्ष आणि मायनसचे 2 वर्ष हे कटले. ठीक आहे, हे 6 महिने प्लसचे मायनसचे आणि हे 6 महिने प्लसचे हे पण कटले. म्हणजे ओव्हरऑल काय उरलं आपल्याला 7 वर्ष आणि हे किती 5 महिने. म्हणजे आपला ऑप्शन कुठं राहील 7 वर्ष 5 महिने. हे 2 वर्ष कटले आणि हे 6 महिने कटून गेले. ठीक आहे, नेक्स्ट. चला आता एका परीक्षेमध्ये 30 विद्यार्थी गणिताला नापास झाले, 45 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. किती विषय आपल्याला 2 विषय आहे, याला वेन डायग्राम म्हणतात. इथे सपोज गणित असेल, गणितात नापास झालेले टक्केवारी. दुसरं काय म्हणताय इंग्रजी या विषयात किती लोक नापास पास झाले ते बघा. आता बघा, आणि हा भाग काय दाखवत आहे, दोन्ही गणित प्लस इंग्रजी हे दोन्ही हा भाग काय दाखवत आहे, दोघांमध्ये नापास झालेले होते. दोघांमध्ये किती म्हणताय 20% म्हणताय, 20% दोघांमध्ये. एका परीक्षेमध्ये 30 विद्यार्थी गणितात किती 30 हे 20 झाले, उरले किती 10%. 45 विद्यार्थी इंग्रजीत येतं 20 गेले, उरले किती 25%. तर 25% अलोन एकटे नापास झाले. असे किती नापास झाले 10, 20, 30 आणि हे 25 म्हणजे किती 55% हे काय झाले नापास झाले. आपल्याला काय विचारलं आहे, किती टक्के विद्यार्थी पास झाले. अगर टोटल 100% असेल तर नापास किती झाले 55, तर पास किती झाले 45 किती झाले पास. 100 मायनस 55 किती 45 पास झाले. कळलं तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे, काय होतं एक विद्यार्थी एका परीक्षेमध्ये 30 विद्यार्थी गणितात नापास झाले. म्हणजे 30 विद्यार्थी कशामध्ये नापास झाले गणितात. इंग्रजीमध्ये किती नापास झाले 45 विद्यार्थी झाले. आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात हा भाग काय करतो कॉमन 20%. टोटल 30, तर इकडे किती झाले असे नापास 10. तसेच इथं 20 झाले, टोटल 45 झाले. तर इथे किती नापास झाले असेल 25. तर टोटल नापास किती झाले 55. यांचं मी बेरीज केली. टोटल 100 असेल तर नापास किती पास किती झाले असेल 45. कळालं. चला नेक्स्ट. प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवून देवाला 7 फुले वाहिली, तरी सुद्धा 7 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 30 पायऱ्या असेल तर सुरुवातीला किती फुले होती. कळाला क्वेश्चन. ठीक आहे, तर पेपरच्या पहिले तुम्ही मंदिरात गेलेच असेल. ठीक आहे, मंदिरामध्ये काय असते पायऱ्या असते. असं टेकडीवर मंदिर असतो ना आपलं. ठीक आहे, तर पायऱ्या असेल अशा काही. ठीक आहे, तर तुम्ही काय केलं अशा किती पायऱ्या आहेत 30. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असे कुठपर्यंत जाणार पायऱ्या आपल्या 30पर्यंत जाणार. ठीक आहे, तुम्ही काय केलं हे पहिली काउंट केली. इथं 1 फूल ठेवला, इथं 2 फूल ठेवले, इथे 3 फूल ठेवले, इथे किती फूल ठेवले 4 फूल ठेवले, इथं 5. ठीक आहे, इथे किती 6. असे किती फूल ठेवले तुम्ही 30. म्हणजे पहिल्या पायरीवर किती 1 फूल, दुसऱ्या पायरीवर 2 फूल, तिसऱ्या पायरीवर 3 फूल, चौथ्या पायरीवर 4, 5व्या पायरीवर 5, 6व्या पायरीवर 6. म्हणजे आपण म्हणू शकतो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. नॅचरल नंबरचं सम म्हणू शकतो आपण. नॅचरल नंबरचं सम नैसर्गिक संख्या. काय असतं याचा फॉर्म्युला n+1/2. nची व्हॅल्यू किती आहे मॅक्झिमम व्हॅल्यू 30 आहे. तर 30 गुणिला 30 + 1/2. तर काय येणार हे कटणार 15 गुणिला 31. किती येणार 15 गुणिला 31 आपला ॲन्सर किती येणार 450 465. 465 तुम्ही प्रत्येक टोटल फुलं किती ठेवले 465 पायऱ्यावर. ठीक आहे, पहिल्या पायरीवर 1 ठेवलं, दुसऱ्या पायरीवर 2, असे 30 पायऱ्यापर्यंत किती फुलं ठेवले तुम्ही 465. अजून काय म्हणतेस तुम्ही देवाला 7 फुले वाहिले. देवाला पण फुले वाहिली असेल ना तुम्ही, तर ते किती फुल वाहिले 7.
अजून काय म्हणताय, तरी सुद्धा 7 फुले शिल्लक राहिली. ठीक आहे, तरी सुद्धा तुमच्याकडे फुले किती शिल्लक राहिली, 7. म्हणजे टोटल फुलं तुम्ही किती घेतली असेल, 4 आणि हे किती 14 याच्यात ॲड केलीत किती 79, म्हणजे 479. म्हणजे ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी काय राहील आपलं करेक्ट राहील. ठीक आहे, हे सिरीजमध्ये होतं फुलं वाहण्याची संख्या म्हणजे नॅचरल सम. याचा काय असतो फॉर्म्युला n+1. n काय असतो लास्ट किती नंबरपर्यंत 30, तर 30ची व्हॅल्यू ठेवली आपण 30 आणि हे 31 डिवायडेड बाय 2. तर आपला आन्सर काय आलं होतं 465. म्हणजे प्रत्येक टोटल पायऱ्यावर तुम्ही किती फुलं ठेवले 465. पण देवाला पण किती वाहले तुम्ही 7 आणि घरी उरले तुमच्याकडे किती 7. म्हणजे तुमच्याकडे टोटल स्टार्टिंगमध्ये जायच्या पहिले किती फुल होते 479. ऑप्शन नंबर बी. कळालं. चला हे वाला सांगा. इथे काय म्हणताय, एका दोन अंकी संख्येतील अंकाची बेरीज 9 आहे. अंकाची अदलबदल करून येण्याची संख्या ही मूळ संख्येपेक्षा 63 ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या काय. बघा, एक तुम्हाला संख्या देऊन असेल x आणि y. ठीक आहे, या अंकाची बेरीज किती आहे, सम ऑफ डिजिट 9 म्हणताय. हे 2 अंकी संख्या. आता काय म्हणताय, या अदलाबद्दल केली, वायच्या जागी x गेला ना वायच्या, तो काय म्हणताय x आणि y याचा डिफरन्स किती म्हणताय 63. कळाला क्वेश्चन. हा तुम्हाला एक नंबर देऊन होता, त्याच्या सम ऑफ डिजिटचं संख्या किती येत आहे 9 आणि हे इंटरचेंज केले त्यांचे पोझिशन y. आता नंबर काय आला yx, तर नवीन नंबर आणि जुना नंबर यांचा डिफरन्स किती याला 60. तर याला आपण ऑप्शनमध्येच बघूया. तर ऑप्शनमध्ये पहिले काय म्हणताय 54 म्हणताय, तर नंबर काय बनेल आपला, याचं सम बनताय का, हो 5 + 4 बनताय, हे वाली कंडिशन सॅटिस्फाय. आता याचा नंबर काय बनणार 45. पण याचा डिफरन्स येत आहे का, डिफरन्स येत आहे का 63. 54 - 45 डिफरन्स येत आहे का 63 नाही. किती येत आहे डिफरन्स आपल्याकडे 9 येत आहे का नाही. तर आपला ऑप्शन ए राहील का नाही राहील, ए राहील का ऑप्शन आपलं नाही. तर एला काय करा हटवा. ठीक आहे, ऑप्शन नंबर दुसरं बघा. ऑप्शन नंबर काय बघा दुसरा 63 पुट केलं, सम होत आहे का x + y 9 हो. नेक्स्ट नंबर काय बनला 36. तर 36 - 63 बनत आहे का आपलं 36, हे नाही बनत आहे. तर हे पण ऑप्शन काय राहील रॉंग. ठीक आहे, नेक्स्ट वाला बघा 27 बघा. 27 काय लिहू शकतो आपण, याला 72 लिहू शकतो. 72 - 27 होते का आपले 63 नाही होत. तर हे पण ऑप्शन काय झाला रॉंग झाला आपला. परत लास्ट ऑप्शन काय आपला 18 पुट करा. इथे किती येईल 81. 1 + 8 9 आणि 81 - 18 हे किती देते आपल्याला 63. म्हणजे आपला ऑप्शन कुठलं सॅटिस्फाय करताय ऑप्शन नंबर डी. तर काय राहील आपला आन्सर 18. कळालं इथपर्यंत तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट. परीक्षेत एम हा बीच्या खाली होता, ए हा बीच्या, म्हणजे सिंपल कशाचा आहे सीटिंग अरेंजमेंटचा परत क्वेश्चन आला आपल्याला सीटिंग अरेंजमेंट. ठीक आहे, इथे काय मांडणी करायची आहे, मांडणी करा. चला मांडणी करा. काय म्हणताय, एम हा बीच्या खाली आहे, म्हणजे बीच्या खाली कोण आहे एम आहे म्हणू शकतो आपण. ठीक आहे, अजून काय म्हणताय ए हा बीच्या वर आहे, म्हणजे ए वरती कुठेतरी असेल बीच्या, आणि के हा एमच्या वर आहे. के जो आहे तो एमच्या वर आहे. आता के इथे कुठेतरी आहे, इथे पण राहू शकेल के, इथे पण राहू शकेल. आपल्याला विचारलं काय, तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा असेल, सर्वात खालचं कोण राहील एमच राहील. कारण की के कुठं पण राहूल, इथं पण राहू, इथं पण राहूल, इथं कुठं पण राहू, आपल्याला मॅटर नाही करत. आपल्याला विचारलं काय सर्वात खालती कोण राहील एम. ठीक आहे, तर काय राहील आपला ऑप्शन डी. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा वाला क्वेश्चन बघा. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 25 सेमी लांब्याची सीडीची शेवटचा टोक खांबापासून 7 सेमी अंतरावर जमिनीवर टेकतो, तर खांबाची उंची किती आहे. आता बघा, खांब म्हणजे एक खांबा झाला हा वाला. ठीक आहे, या खांबाला आपण काय लावले सीडी लावली. ठीक आहे, या सीडीची लेंथ किती आहे 25 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि हे खांब या सीडीच्या टोकापासून किती दूर आहे 7 सेंटीमीटर आहे. आपल्याला विचारलं काय या खांबाची उंची किती आहे. ठीक आहे, तर आपण काय लावू शकतो सिंपल पायथागोरस सिद्धांत लावू शकतो, पायथागोरस थेरम लावू शकतो. काय असते कर्णाचा वर्ग आणि हे साईडचा वर्ग.
ठीक आहे, म्हणजे बेसचा आणि ॲडजसंटचा स्क्वेअर आणि अपोजिट. ठीक आहे, कर्ण किती दिलं आहे 25चा स्क्वेअर. तसं हे तुम्हाला ट्रिपलेट लक्षात पाहिजे. ॲडजसंट किती आहे 7चा स्क्वेअर आणि अपोजिटवालाच आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर 25चा स्क्वेअर मायनस 7चा स्क्वेअर आणि हे अपोजिट. तर काय येणार 25चा स्क्वेअर मायनस 7चा स्क्वेअर 625 मायनस 49 आणि हे किती येणार अपोजिटचा स्क्वेअर, अपोजिटमध्ये याचा. तर हे किती येणार 576 येणार, 576 आणि अपोजिटचा स्क्वेअर म्हणजे अपोजिटचे लेंथ किती आहे आपल्याला 24. तर आपला ऑप्शन नंबर काय राहील डी. हे तुम्हाला डायरेक्टली लक्षात पाहिजे ट्रिपलेट. ठीक आहे, ठीक आहे. 12 3 4 5 असे ट्रिपलेट 7 24 25. ठीक आहे, 12 36 37 हे वाले तुम्हाला ट्रिपलेट लक्षात पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, एका शाळेतील 20% मुले व 1/4 मुली यांची संख्या समान आहे. आता बघा मी मुलांना काय कन्सिडर करतो की 20% मुले एका वर्गातले हे कशाच्या बरोबर आहे 1/4 मुली. ठीक आहे, 20% मुले हे कशाच्या बरोबर 1/4 मुली. तर याला काय लिहू शकतो 20%ला 1/5 लिहू शकतो मुले इक्वल टू 1/4 मुली. हां, आता काय आला मुले आणि मुली यांचा रेशो काय सांगा बरं. हे 5ला तिकडे घेऊन जाऊ शकतो आणि 4ला जसं तसं ठेवा. म्हणजे मुले आणि मुली यांचा रेशो काय आला आपला मुलाचे मुलीशी असणारे गुणोत्तर. तर 5:4 ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, कारण की 20% मुले इक्वल टू काय म्हटलं आहे आपल्याला समान 1/4 ऑफ मुली म्हटलं आहे. तर 20%ला काय लिहिलं मी 1/5 लिहिलं आहे. ठीक आहे, 1/5 मुले इक्वल टू 1/4 मुली. तर मुले आणि मुली यांचा रेशो काय मुलीला इकडे गेलं हे 1/4 तसंच ठेवलं आणि 5ला तिकडे. तर रेशो काय मिळेल आपल्याला मुले रेशो मुली काय येणार 5:4. कळालं इथपर्यंत. चला नेक्स्ट, हे इथे काय म्हणताय x³ + 2x + 5 च्या बहुपद्याची x इक्वल टू -3 असताना किंमत किती. ठीक आहे, तर x ची व्हॅल्यू काय कराल इक्वेशन आहे आपल्याला x³ + 2x + 5. तर x ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती -3. बस पुट कराया. तर -3³ + 2 × -3 + 5 याचं काय येणार -27 आणि याचं किती येणार -6 आणि इथे किती येणार +चे 5. तर हे किती होणार -6 + 5 -1 आणि हे -27 किती -चे 28. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, कळलं तुम्हाला इथपर्यंत. चला नेक्स्ट, आता बघा सरिताचे वय तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरीजीपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. वयातील फरक 3 वर्ष आहे. सरिताचे वय 45 वर्ष असतील तर लहान मुलाचे वय किती. ठीक आहे, आता बघा सरिताचे वय किती दिले आहे सरिताचे वय किती दिले आहे 45 वर्ष म्हणू शकतो आपण 45 वर्ष. सरिताचे वय तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. तर लहान मुलगा लहान आणि मोठा या मुलांच्या बेरजेचे सम किती आहे. हे सरिताचे वय या दोघांपेक्षा 8 वर्ष जास्त आहे. म्हणजे हे 8 वर्ष कमी करावं लागेल. तर किती येणार 37 वर्ष म्हणू शकतो आपण. लहान मुलगा आणि मोठा मुलाचा वयाचं बेरीज किती आली 37. अजून काय म्हणताय आणि वयातील फरक म्हणजे मोठा मुलगा मोठा मायनस लहान यांच्या वयाचा फरक किती दिला 3 वर्ष. ठीक आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय एक इक्वेशन 2 इक्वेशन मिळाले मोठा प्लस लहान किती 37 आणि मोठा मुलगा मायनस लहान मुलगा यांचा सम किती बनला 3.
काढायचं काय आपल्याला, लहान मुलाचे वय. लहान मुलाचे वय कसं काढतो, डायरेक्ट. याची ट्रिक आहे डायरेक्ट. या दोघाचा मायनसवाला काढायचा आहे, तर या दोघाला मायनस करा. लहान मुलाचं काढायचं आहे आपल्याला 37 मायनस 3 डिवायडेड बाय 2. तर काय येणार आहे 34 डिवायडेड बाय 2 म्हणजे 17. अगर मोठा म्हटला असता मोठा तर काय करा, दोघाला ॲड करा. 37 प्लस 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार 20 वर्ष. ठीक आहे, कळालं तुम्हाला. सरिताचे वय 45 होते आणि लहान आणि मोठ्यापेक्षा किती वयाने जास्त होती ते 8 वर्षांनी. तर 8 वर्ष कमी केले. 45 मायनस 8 वर्ष काही 37 आणि मोठा आणि लहान यांचा फरक किती आहे वयाचा 3 वर्ष. तर 2 इक्वेशन मिळाले. 2 इक्वेशन मी या पद्धतीने सॉल्व्ह केले. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता काय म्हणताय 335.245 या संख्येतील 3 नंतरचा 5. 3 नंतरचा 5 हा कुठला आला 5 5.0001. 4 नंतरचा 5 4 नंतरचा 5 तर 0.005 या संख्येतील काय करायचा फरक म्हणजे काय डिफरन्स काढायचा. तर करा. इथे किती येणार 10 म्हणजे इथं 5 येणार, इथं 9 येणार, इथं 9 येणार आणि इकडे काय होतं 1 गेला होता तर एक येणार 4. तर 4.99 ऑप्शन नंबर डी. 3 नंतरच्या 5चा आणि 4 नंतरच्या 5चा यांचा काय फरक. ठीक आहे, नेक्स्ट. एक फासा टाकला असता त्याच्या वरच्या बाजूवर सम संख्या येण्याची संभाव्यता प्रोबॅबिलिटी किती आहे. एक फासा पाडला तर तुम्हाला काय मिळणार रिझल्ट 1 2 3 4 5 6 हे मिळणार तुम्हाला. सेट मिळणार. ठीक आहे, फेवरेबल सेट काय मिळणार तुम्हाला. फेवरेबल सेट काय पाहिजे तुम्हाला सम संख्या कुठली आहे 2 4 आणि 6. ठीक आहे, 2 4 आणि 6 आपल्या यालाच प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी ठीक आहे. इथे काय म्हणतात टोटल आउटपुट किती आलं 6. त्यापैकी फेवरेबल आउटपुट किती आहे 3 आहे. तर वरती किती लिहा 3 लिहा. म्हणजे आपला आन्सर काय आहे 1/2 ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. टोटल आउटपुट किती आले आपल्याला 6. त्यापैकी फेवरेबल आउटपुट तुम्हाला काय पाहिजे नेमकं ते आउटपुट किती आहे 3. तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतं फेवरेबल आउटपुट अपॉन टोटल आउटपुट किती आहे 6 आणि वरचे फेवरेबल आउटपुट किती आले 3. तर हे काय बनणार आपलं प्रोबॅबिलिटी 1/3. नेक्स्ट. एका मैदानाच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले आहे. म्हणजे जेवढ्या रांगा आहे तेवढेच काय आहे मुलं आहे. रमेश मधल्या रांगच्या मध्यभागी उभा आहे. ठीक आहे, आता रमेश आहे आपला. ठीक आहे, हा मधल्या रांगच्या मधल्या भागेत उभा म्हणजे ठीक आहे. आणि त्याच्या समोर किती आहे 8 आहे असतील. तर मैदानात एकूण किती विद्यार्थी असतील. आता बघा रमेश मधल्या म्हणजे ही पण एक लाईन असेल. आता बघा अशा लाईनी असेल. ठीक आहे, ठीक आहे. रमेश आपण अशा पण म्हणू शकतो लाईनी आहे. ठीक आहे, रमेश मधल्या भागात आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे पण किती लोक असेल 8 लोक असेल. म्हणजे एका लाईनीत किती लोक उभे आहे 8 रमेश 9 आणि हे 8 म्हणजे 17. एका लाईनीत किती उभे आहे 17 एका लाईनीत. तर असेच लाईन किती आहे 17 आहे. म्हणजे काय करू आपण गुणिला 17 म्हणजे 17चा स्क्वेअर किती 289. कळाला. मी परत सांगतो तुम्हाला हा क्वेश्चन समजला नसेल तर तुम्हाला. काय म्हणताय क्वेश्चन हा रमेश जो आहे तो मधल्या भागात काय तो उभा आहे. याच्या पहिले पण 8 आहे. मधला भाग म्हणजे याच्या नंतर पण किती असायला पाहिजे 8 असायला पाहिजे. म्हणजे एका लाईनीत किती लोक आहे 17 उभे आहे. एका लाईनमध्ये 17 पर्सन उभे आहे. ठीक आहे, तर असेच जितके नंबर ऑफ पर्सन आहे एका लाईनीत तितक्याच काय लाईनी पण आहे. म्हणजे 17 काय आहे अजून परत लाईनी आहे. तर टोटल संख्या किती झाले एका लाईनीत 17 आहे. तर अशा किती लाईनी आहे 17 लाईनी. तर 17 गुणिला 17 289
ऑप्शन नंबर ए. कळालं. चला नेक्स्ट. खालील व्यक्तीपैकी एक व्यक्ती खोटं विधान करतो आणि 2 व्यक्ती खरं विधान करतो, तर खालीलपैकी कोणी केक खाल्ला आहे? खाल्ला. ठीक आहे. तर बघा आता बघा, तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले आहे. हा वाला पहिला स्टेटमेंट झाला. ठीक आहे. हा वाला दुसरा स्टेटमेंट झाला आणि हा वाला तिसरा स्टेटमेंट झाला. ठीक आहे. पहिला स्टेटमेंट काय म्हणतो? एम किंवा एन पैकी कोणीही केक खाल्ला नाही, म्हणजे दोघांनी पण केक खाल्ला नाही. बी काय म्हणतो? एमने केक खाल्ला. बी स्टेटमेंट काय म्हणतो? एमने केक खाल्ला. आणि स्टेटमेंट सी काय म्हणतो? एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला. यापैकी एकाने केक खाल्ला. आता काय करायचं आपल्याला? 2 स्टेटमेंट काय करायचे आहे? खरे करायचे आपल्याला, आणि एक स्टेटमेंट काय करायचं आहे आपल्याला? खोटं करायचं आहे. एक स्टेटमेंट काय करायचं आहे? खोटं करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा कुठलं स्टेटमेंट आपण खोटं करू शकतो. बघा सपोज मी बी तुम्हाला खोटं करून सांगितलं आता, की बी काय बोलतं? बी खोटं बोलत आहे. एमने केक खाल्ला हे खोटं आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की आता हे स्टेटमेंट काय केलं मी? खोटं म्हटलं आहे. तर हे 2 स्टेटमेंट काय होणार? हे खरं होणार. खरं होणार. आणि हे पण स्टेटमेंट काय होणार? खरं होणार. हे काय म्हणत आहे? एम किंवा एन पैकी कोणीही केक खाल्ला नाही. ठीक आहे. आणि एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला. एम किंवा एन पैकी कोणीही केक खाल्ला नाही. इथे काय म्हणतात? एमने केक खाल्ला आणि एम किंवा एन यापैकी दोन्ही केक खाल्ला नाही. ठीक आहे. हे खोटं होतं. आणि सी काय म्हणत आहे? एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला. आपल्याला विचारलं काय? खरे विधान करतात, तर खालीलपैकी कोणी केक खाल्ला? तर आपण म्हणू शकतो की एमने काय केला? केक खाल्ला आहे. कळलं तुम्हाला हा वाला क्वेश्चन? ठीक आहे. चला नेक्स्ट. एका घरात ए बी सी डी ई असे 5 व्यक्ती आहेत. त्यात 5 हा 4 त्यात बी काय? बी हा सीचा भाऊ आहे, म्हणजे आपण असं करू शकतो. ठीक आहे. भाऊसाठी मी मेलसाठी काय लावतो आपण? सर्कल, रेक्टँगल. आणि फिमेलसाठी काय लावतो? सर्कल. ठीक आहे. यात ठीक आहे, या 5 व्यक्तीपैकी एक जोडपे आहे, म्हणजे एक कपल आहे, मॅरिड कपल म्हणू शकतो. ई हा नवरा नाही आहे, म्हणजे ई नवरा नाही, म्हणजे काय असेल तो? ई नवरा नाही, म्हणजे तो फिमेल असेल. ठीक आहे. ई काय असेल? ती ई काय असेल? ई काय असेल? फिमेल असेल. ठीक आहे. ए अँड डी मैत्रीण आहे व त्यांनी लग्न केलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे लग्न कोण केलं असेल? बघा त्यात बी हा सीचा भाऊ आहे. ठीक आहे. यात ठीक आहे. बी हा नवरा आहे. बी हा नवरा आहे. बी काय आहे? हा ई काय आहे? ई काय? हा नवरा आहे. ई काय? हा नवरा आहे. ठीक आहे. आणि कॅरेक्टर किती होते? ए बी सी डी ई. आता बघा ए आणि डीने लग्न केले नाही, हे तर लग्न केलं नाही ए आणि डी. बी काय? मेल आहे आपल्याला. ठीक आहे. ई काय? मेल, म्हणजे सीचं लग्न ई सोबत झालं असं म्हणू शकतो आपण. एक कपल पण पाहिजे आपल्याला. ठीक आहे. म्हणलं होतं यात 5 पैकी एक व्यक्ती जोडपे आहे, म्हणजे काय आपल्याला विचारलं आहे? त्यांनी लग्न केलेलं नाही, तर ईची बायको कोण आहे? ईची बायको कोण आहे? सी. ऑप्शन नंबर ई. कारण की ए आणि डी तर लग्न केलं नाही. ठीक आहे. बी तर काय आपल्याकडे? मेल आहे. ई पण काय? मेल. तर ईनी कोणासोबत लग्न केलं? सी. ठीक आहे. कळालं. नेक्स्ट. एका मैदानावर काही 3 चाकी रिक्षावर काही मोटरसायकल आहेत. ठीक आहे. तर एकूण संख्या 45 व हँडलची संख्या 19 आहे, तर मोटरसायकलची संख्या किती आहे? बघा याला बघू आपण. रिक्षा आहे आपल्याकडे, रिक्षा आहे आणि काय? मोटरसायकल आहे. रिक्षाला चाका किती असतात? 3 चाका असतात आणि
मोटरला 2 असतात. ठीक आहे. हँडल किती असतात? हे काय झालं, चाक झाले. आणि हँडल किती असतात सांगा? याला पण 1 आणि याला पण 1, म्हणजे हँडल 1 आहे, तर याचं काउंट किती येणार? 19 येणार. बट रिक्षा आणि मोटरसायकल याचा चाकाचा काउंट किती येते आपल्याला? 45 येत आहे. ठीक आहे. आता बघा, मी काय करतो की रिक्षाला पण कन्सिडर केलं की दोनच चाक आहे, 2 + 1 आणि 2, हे 2च. ठीक आहे. मी काय कन्सिडर केलं, रिक्षाला 2 + 1. ठीक आहे. तर बघा, अशा किती गाड्या आहे? 19 गाड्या आहेत. तर प्रत्येक गाडीला 2 चाक असेल, तर किती चाक असेल टोटल? 19 × 2 किती? 38. पण आहे किती म्हणताय? 7. आपण हे वाला 1 चाक कन्सिडर नव्हतं केलं रिक्षा, म्हणजे असे किती चाक आहे? 7 चाक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की रिक्षा किती आहे आपल्याकडे? 7 आहे. ठीक आहे. तो मोटरसायकल किती असेल? एक टोटल गाड्या किती आहे? 19. तर मोटर किती असेल आपल्याकडे? 19 - 7 किती? 12. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर काय राहील? 12. मोटरसायकल विचारली होती आपल्याला 12. कळालं? मी कन्सिडर केलं आहे की रिक्षाला पण 2च चाक आहे, 2 + 1. तर 2 चाकानुसार किती चाका बसेल? 19 गाडीचे 38. उरले किती? 7. तर मग 7 कुणाचे कन्सिडर नाही केले आपण? रिक्षाचे. म्हणजे रिक्षा किती आहे आपल्याकडे? 7. टोटल गाड्या किती आहे? 19. तर त्यापैकी मोटर किती असेल आपल्याकडे? 12. कळालं इथपर्यंत? चला नेक्स्ट. ताशी 72 किमी तास वेगाने जाणारी 360 मीटर लांबाची एक रेल्वे गाडी 590 मीटर लांबाच्या पूल किती वेळात ओलांडतो? ठीक आहे. बघा, स्पीडचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला काय म्हणतात? टाईम काढायचा आहे, तर डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले आहे त्याने? स्वतः इतकं 360 प्लस हे किती? 590. स्पीड किती आहे? 72. बट हे कशामध्ये आहे? किलोमीटर. तर याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मीटरमध्ये, म्हणजे 18. ठीक आहे. हे किती येणार? इकडे किती येणार? हे किती झाले? 500 आणि 300 800, 890 आणि हे 950. हे किती येणार? काटू याला 4 आणि इथे किती येणार? 20 येणार. हे 2 कटले, तर 2ने डिवाइड केल्यानंतर किती येणार आपले? 47.5 सेकंद. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम काढायचं. डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 360 आणि 500. स्पीड किती आहे? 72. याला कसे कन्वर्ट केलं मी? मीटर पर सेकंद. ठीक आहे. 8% दराने 2500 रुपये मुद्दलाचे काही वर्षात 1500 रुपये व्याज मिळाले तर मुद्दल कालावधी किती आहे? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो? फॉर्म्युला PRT / 100. सिंपल इंटरेस्ट मिळाला आहे आपल्याला. प्रिन्सिपल किती इन्व्हेस्ट केला आहे? रेट ऑफ इंटरेस्ट काय? 8% आणि टाईमच विचारला आहे बस. ठीक आहे. हे काय व्याज मिळालं आहे? किती रुपये इन्व्हेस्ट केले? 2500. रेट ऑफ इंटरेस्ट काय होता? 8%. टाईमच मिळाला होता, कालावधी. तर टीची व्हॅल्यू काय येणार सांगा? हे 1500 गुणिला हे 100 तिकडे जाणार आणि खालतं काय येणार? 2500. ठीक आहे. हे 2 0 काटले, 25ने काटतो याला किती? 4 टाईम. हे किती होणार? हे किती होणार? 60 महिने होणार. थांबा. काय म्हणताय? 8% दराने 2025 मुद्दलाचे काही वर्षात. हां,
तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आपल्याला PRT डिवायडेड बाय 100. ठीक आहे. सिम्पल इंटरेस्ट किती आहे आपल्याला 1500 आला आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल किती आहे 2500. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे आपल्याला. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे सॉरी. इथे किती येणार 8 येणार आणि इकडे किती 100 आणि आपल्याला किती टाईम दिलेला आहे. टाईम काढायचा. तर टाईम इक्वल टू काय येणार 1500 गुणिला 100 आणि खालती किती आहे 2500 आणि हे 8 आहे. ठीक आहे. मी 8 नव्हती लिहिले त्यामुळे आपला आन्सर आहे. हे 0 0 कटले 25ने काढतो इथे 4 आणि हे किती येणार 2 म्हणजे 7.5 वर्ष. ठीक आहे. ऑप्शन नंबर हे वाला 7 वर्ष 6 महिने. कळालं. सिम्पल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. चला हा वाला सांगा 4766 स्टारमध्ये काय असेल की 8ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय आपल्याला यायला पाहिजे 0. ठीक आहे. तर 8चे डिव्हिजिबिलिटी रूल काय 8चा डिव्हिजिबिलिटी रूल काय की लास्ट 3 डिजिट डिव्हिजिबल बाय म्हणजे शेवटचे 3 अंक शेवटचे 3 अंक काय झाले पाहिजे डिवाइड झाले पाहिजे. तर बघा 600 आणि हे स्टार मार्क आहे. ठीक आहे. मी याला 600 प्लस 6 ना स्टार लिहू शकतो का शेवटचे अंक डिवाइड करून हे शेवटचे 3 अंक घेतले याला काय लिहिलं 600 प्लस आहे 600 ना 8 डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येत आहे. ठीक आहे. तर हा भाग कटला आपला. बघायचा काय फक्त हा वाला भाग बघायचा आहे की हा डिवाइड होते की नाही. तर बघा 2 अंकी डिजिटमध्ये 60 पासून 70 पर्यंत कुठला अंक 8ने डिवाइड होतो 64 म्हणजे स्टारमध्ये काय राहिलं पाहिजे 4. ऑप्शन नंबर काय राहील आपला 4. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन मी आपल्या बॅचमध्ये खूप डिटेलमध्ये घेतलेले आहे. ही पद्धत ठीक आहे हे येत नाही मोस्टली तुम्हाला. ठीक आहे. तेच मी माझ्या बॅचमध्ये छान पद्धतीने सांगितलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट मंगलने पहिल्या दिवशी 10 मिनिटाची व्यायाम केला. पहिल्या दिवशी 10 मिनिट. नेक्स्ट दुसऱ्या दिवशी किती प्रत्येक दिवशी व्यायाम कालावधी 5 मिनिटावर म्हणजे दुसरी 15 मग त्याच्या तिसऱ्या दिवशी 20 असा किती 1 तास 15 मिनिट म्हणजे किती 75 मिनिट अशी किती मिनिटापर्यंत 75 मिनिट. ठीक आहे. पहिल्या दिवशी 10 मिनिट व्यायाम केला. दुसऱ्या दिवशी 15 त्याच्या तिसऱ्या दिवशी 20 असं करता करता तो मॅक्झिमम किती दिवसापर्यंत तो व्यायाम करेल त्याचा शेवटचं किती 75 मिनिटापर्यंत तो काय करेल व्यायाम करेल. ठीक आहे. कशाचा आहे अर्थमॅटिक प्रोग्रामेशनचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय असतो नंबर ऑफ टर्म. हे सिरीज कशामध्ये आहे AP मध्ये आहे. ठीक आहे. तर काय करतो आपण लास्ट टर्म 75 मायनस फर्स्ट टर्म डिवायडेड बाय डिफरन्स प्लस 1 मग इकडे लिहितो छान प्रकारे. ठीक आहे. हे 10 हे कशामध्ये सिरीज आहे तर नंबर ऑफ टर्म काढायचे आपल्याला. नंबर ऑफ टर्म फॉर्म्युला आहे आपल्याला लास्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म डिवायडेड बाय डिफरन्स आणि इकडे काय येतो +1. तर लास्ट टर्म काय आपला 75 मायनस 10 डिवायडेड बाय डिफरन्स +1. 75 मायनस हे किती 65 डिवायडेड बाय 5 +1 म्हणजे किती 13 + 1 किती 14. ऑप्शन नंबर 14 दिवस त्याने काय केलं कंटिन्युअस व्यायाम केलेला आहे. पहिले 10 दिवस 10 मिनिट नंतर 15 मग 20. ठीक आहे. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. ते लिहित नको बसा 10-15 ते तुम्हाला टाईम चालला जातो. डायरेक्ट फॉर्म्युला डोक्यात लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय एका घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 4 मीटर आहे तर घनाच्या सर्व बाहेरील पृष्ठाला रंग लावायचा आहे तर रंग लावण्याचा खर्च 3 रुपये प्रति चौ मीटर आहे तर संपूर्ण घनाचा किती खर्च लागतो. आता हा घन आहे. ठीक आहे. या घनाला काय करायचं आपल्याला पेंटिंग करायचं आहे. तर पहिले काय करावं लागेल क्षेत्रफळ काढावं लागेल. याचा क्षेत्रफळ काय येणार 6 बाजू आहे. एका बाजूची काय असतो बाजूची म्हणजे साईडचा स्क्वेअर
6 गुणिला साईडचा स्क्वेअर. काय ना 6 गुणिला साईड किती आहे आपल्याला 4 म्हटली आहे. ठीक आहे, तर 4चा स्क्वेअर 6 गुणिला 16 किती होणार आहे 68. हे काय झालं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, 1 मीटरसाठी किती पैसे घातले घेत आहे 1 मीटर स्क्वेअरसाठी किती पैसे घेता तो 3 रुपये घेत आहे. ठीक आहे, पण आपल्याकडे किती आहे 64. तर 64 मीटर क्यूबला किती रुपये गेले 64 गुणिला 3 डिवायडेड बाय 1 किती येणार. हे किती येणार 4. किती उरले आपले 2 उरले. हे 18 आणि हे 6 फेस आहे 6चा 16 सॉरी 16 नेणार नाही ते 16 इथं 96. ठीक आहे, तर एक मीटर क्यूबला किती 3 रुपये लागतात. तर 96 मीटर क्यूबला किती पैसे लागेल 3 गुणिला 96 डिवायडेड बाय 1. हे किती येणार हे 18 आणि हे 2 किती 288. ऑप्शन नंबर सी. कळालं इथपर्यंत तुम्हाला. ठीक आहे, चला आता शेवटचे काही क्वेश्चन राहिलेले आहे. चला हे बघा, ए हा बीचा मुलगा आहे. ए हा बीचा मुलगा आहे. ठीक आहे, पी हा बीची सासू आहे. म्हणजे पीचं जेंडर पण कळालं आपल्याला. क्यू ही आरची मुलगी आहे आणि एची बायको आहे. एची बायको कोण आहे क्यू आहे आणि आरची काय ती क्यू ही आरची मुलगी आहे और एची बायको आहे. तर आर कुठे येणार इथे येणार. ठीक आहे, जर बी ही स्त्री आहे तर बी चे क्यूशी नातं काय तर बी क्यू लागेल सासू. ठीक आहे, नेक्स्ट हे सांगा सिलोलिझम क्वेश्चन आहे आपल्याला. सर्व तलवारी पहिलं स्टेटमेंट काय सर्व तलवारी बंदूक आहे. सर्व तलवारी काय बंदूक आहे. नंतर काय म्हणतात काही टेबल तलवारी आहे. काही टेबल तलवारी आहे. सर्व बंदुके टेबल आहे. सर्व थांबा हां पहिलं काय म्हणजे सर्व तलवार जी आहे काय आहे बंदूक आहे देणार. काही टेबल तलवारी नाहीत. काही टेबल तलवारी नाहीत. ठीक आहे, आणि सर्व बंदुके टेबल आहेत. सर्व बंदुके काय काही टेबल तलवारी नाही. सर्व बंदुके टेबल आहे. सर्व बंदुका टेबल आहे. सर्व बंदुका टेबल आहे. अच्छा, हे निसर्ग झालं. हे काय हे कंक्लुजन झाले आणि हे दोन काय झाले विधान. दुसरं विधान काय काही टेबल तलवारी नाहीत. काही टेबल हे टेबल आहे. हे काय नाही तलवारी नाही आहे म्हणताय. ठीक आहे, काही टेबल तलवारी नाही. पहिलं काय म्हणते कंक्लुजन काय म्हणते सर्व बंदुका टेबल आहे. सर्व बंदुका टेबल आहे का नाही आहे. काही टेबल बंदुका नाहीत. काही टेबल बंदुका नाही म्हणू शकतो का आपण. हो म्हणू शकतो. आपला ऑप्शन राहील काय ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, कळालं. नेक्स्ट एका रागामध्ये सचिन डावीकडून सचिन आहे आपला सचिन तेंडुलकर. तो 23 डावीकडून 23वा आहे. 23 याचा डावीकडून 23वी रँक आहे. तसेच रवींद्र उजवीकडून हा रवींद्र आहे. रवींद्र जडेजा हा 25वी रँक आहे. दोघांमध्ये 6 जण आहे. तर काय विचारलं आहे रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत. तर काय करायचं सम 23 + 6 + 25 किती होणार सांगा बरं. हे याला 6 द्या. 6 दिले तर हे किती होणार 29 होणार म्हणजे किती 54.
54. ठीक आहे. नेक्स्ट सन. हां, हा वाला क्वेश्चन बघा. सिरीज बघायची आहे. काय CDEIJKNOP. तर नेक्स्ट काय राहील बघा. सी नंतर आय गेला. सी 1 2 3 4 5 6 नंतर 6 वरून एनवर 1 2 3 4 ABC. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 सी वरून डी वर गेला. सी वरून आय वर गेला. 1 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. CDE हे वाली सिरीज झाली. अजून काय म्हणताय. IJK हे वाली पण सिरीज झाली. NOP येथे किती सोडले त्यांना. हे 3 सोडले. येथे किती सोडले त्यांना. 2 सोडले. ठीक आहे. आता सपोज मी 1 सोडतो म्हटलं तर काय यायला पाहिजे. STU किंवा RST. ऑप्शन नंबर ए RST. पहिले किती 3 सोडले. नंतर किती सोडले. हे 2 सोडले. नंतर किती सोडले मग तो 1 सोडले म्हणजे RST. ऑप्शन नंबर ए राहील आपला. ठीक आहे. हा सांगा. रवी पूर्ण काम किती दिवसात करताय. 20 दिवसात करताय. तसेच अवी पूर्ण काम किती दिवसात करताय. 30 दिवसात. टोटल काम कन्सिडर करू 60 काम आहे पेन बनवायचा. तर एका दिवसात किती काम करताय तो. याची एफिशियन्सी किती येणार. 3 येणार आणि याची किती येणार 2. तर दोघं पण एकत्र काम केले तर किती दिवस लागेल. तर एका दिवसात किती काम करताय ते दोघं 5 युनिट. असे किती काम करायचं आहे 60. तर किती दिवस लागेल 60 डिवायडेड बाय 5 12 दिवस त्यांना लागेल. ठीक आहे. नेक्स्ट ए हा काम. ए जो आहे किती दिवसात काम करताय 12 दिवस. बी हा 24 दिवस. सी हा 20 दिवस. यांचं काय करू आपण एक LCM कन्सिडर करू म्हणजे टोटल वर्क टोटल काम. एफिशियन्सी काय येणार याची काय येणार 10 येणार. याची काय येणार 5 येणार आणि याची काय येणार 6 येणार. आता काय म्हणतात जर तिघे पण मिळून म्हणजे एका दिवसात एक किती काम करताय तिघे 15 21 युनिट काम करताय. 21 युनिट किती दिवसात काम करताय एका दिवसात. तर पूर्ण काम किती आहे 120 युनिट काम किती दिवसात करेल. तर 120 डिवायडेड बाय 21. 3 काढू शकतो मी. 3 काढलं तर इथं 40 येणार आणि 7 पहिले किती जाणार. नाही तर हे ऑप्शन आहे. ऑप्शन 5/7 हे यायला पाहिजे ना ऑप्शन. बारा 24 आणि हे 20. टोटल काम किती आहे 20 आहे. 120 आहे. हे 10 5 आणि हे 6. ठीक आहे. हे किती 15 21 युनिट काम एका दिवसात करताय. येतो 120 युनिट काम. 3 4 आणि इथे 7. ऑप्शन इथं चुकलं असेल. ठीक आहे. इथं 5 होऊ शकतं. ठीक आहे. ऑप्शन काय राहील 5/7 बेस. नेक्स्ट एका पंख्याची विक्री किंमत किती आहे 12,000 आणि दुकानदाराने किती नफा 35% म्हणत आहे. 35%ला काय येऊ शकतो 7/20 म्हणजे 20ची वस्तू कितीला विकली 27ला. पण त्याने किती सांगितलं आहे हां तर 27 युनिटची व्हॅल्यू किती आहे 12,150. ठीक आहे. तर 20 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे किती वेळ जाईल सांगा बरं. 1 2 1 5 0 27
ठीक आहे. तर पहिले 4 वेळा जाणार 108, 108 उरले किती आपल्याकडे, ठीक आहे 135, मग 5 45 वेळ जाणार. तर याला पण 45 वेळ करा. तर हे किती येणार 9,000. ठीक आहे, कळालं किंमत तुम्हाला. चला काय शेवटचे 2-3 क्वेश्चन राहिले बघून घेऊया. विजयने 1200 रुपयाला खरेदी केली, ठीक आहे, आणि विकलं कितीला. तर काय करायचं आपल्याला, हे काय CP आहे ना, हे काय SP. तर काढून का 0 12 काढू शकतो. इथे किती येणार 10 येणार, इथे किती येणार 8 अजून काढू शकतो 5 आणि 4, म्हणजे 5ची वस्तू 4 लागली, म्हणजे किती % टोटल झाला 20%. ठीक आहे डायरेक्ट. आता लास्ट क्वेश्चन, 5 वस्तू क्वांटिटी, 5 वस्तू किती रुपयाला विकली, ₹4 रुपयाला. ठीक आहे, हे क्वांटिटी आहे. आणि अजून 4 वस्तू 5 रुपयाला विकली, म्हणजे 5 पेन घेतले 4 रुपयाला आणि 4 पेन विकले 5 रुपयाला. इथं काय कराल, क्वांटिटी सेम करा. क्वांटिटी म्हणजे इथं किती घेतले 5 पेन घेतले, इथे किती 4, तर दोघी जागी किती सेम नंबर ऑफ पेन घेतले. सेम नंबर करायसाठी काय करा, याला 4ने मल्टिप्लाय करा आणि याने 5ला. इथे किती येणार 20 पेन घेतले किती रुपयाला 16 रुपयाला, आणि 20 पेन विकले तुम्ही किती रुपयाला 25 रुपयाला. ठीक आहे, मी क्वांटिटी काय केली सेम. कशाची सेम केली क्वांटिटी, पेनची. इथं 5 होते ते 4, तर सेम केले. 20 पेन तुम्ही घेतले कितीला 16 रुपयाला, आणि 20 पेन कितीला विकले 25, म्हणजे 16ची वस्तू तुम्ही कितीला विकले 25ची. फायदा किती झाला तुम्हाला 9 रुपयाचा. ठीक आहे, तर आपल्याला ते नफा काढायचा आहे. तर नफा काढण्यासाठी काय असतो, किती रुपये नफा झाला आणि किती किंमत × 16. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येणार 6. ठीक आहे 6.25, तर 56.25%. ठीक आहे, कळलं. ठीक आहे, तर हे होतं आपलं आजचं लेक्चर. तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. ठीक आहे, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.